बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी प्रदर्शनामध्ये आपण आहोत। या ठिकाणी हा नेदरलँडचा जो कांदा आहे तो 500 ग्रॅमपर्यंतचा आहे, आपण पाहू शकतो। माझ्यावर कृषी विज्ञान केंद्राचे तज्ञ संतोष करंजे सर आहेत। तो हाच कांदा आहे जो साधारणपणे 500 ग्रॅमपर्यंत होतो। सर, कांदा वाढलेला आहे, याच्यापेक्षा आणखी वाढ होते का? अजून तो निम्मा वाढलेला आहे, निम्मा वाढणार आहे। म्हणजे तुम्ही आताच तुम्ही म्हणताय की हा 500 ग्राम प्लस आहेच, पण अजून हा वाढणार आहे। म्हणजे गेल्या आपण 8 दिवसापूर्वी दाखवला होता त्यावेळी हा कांदा फक्त 200-250 ग्राम होता आणि आता 15 दिवसात आपण बघितला तर हा जवळपास 300 ग्राम प्लस आहे। अजून त्याची पाती बघितलं तर पूर्ण अजून हिरव्यागार आहेत, त्या पाती अजून ह्याच्या कांदा उतरतील तसा हा कांदा अजून ह्याला पत्ती पकडणार आहे आणि हा 500 ग्राम प्रत्येक एक कांदा येणारच आहे। एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रावरती हा कांदा घेतलेला आहे। नेमकं काय बदल झाला? याच्यामध्ये बदल असा आहे की पाणी कमी लागलेलं आहे, म्हणजे 40% पाणी कमी लागलेलं आहे आणि खतं जर बघितले तर आपण नेहमीपेक्षा 25% खतं पण कमी लागले आहेत। आणि रोगराईच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं कुठलाही तुमच्या कांद्याच्या पातीवर रोग आपल्याला दिसणार नाही, अगदी हिरवागार तजेलदार शेवटपर्यंत कांदा आहे, कारण याच्यामध्ये रोग आणि किडीचे अलर्ट आपल्याला वेळेत मिळालेला आहे, जेणेकरून कुठलाही रोग आणि कीड येण्या अगोदरच आपण त्याला फवारणी केलेली आहे। हे कांद्याचं उत्पादन किती भरलं असं अपेक्षित आहे? आता अशा वजनाप्रमाणे जर बघितलं तर ह्या कांद्याचं वजन जे आहे ते 40 टनपेक्षा जास्त जाईल। आपण 30 टन म्हणतोय, पण ह्या व्हरायटी ह्या ज्या हायब्रिड आहेत ते हायब्रिड 40 टनपेक्षा जास्त उत्पादन देतील। म्हणजे शेतकऱ्याला जर 5 रुपये जरी भाव मिळाला तरी 2 लाख रुपये उत्पादन ह्या कांद्यातून मिळणार आहे। एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की या जातीचं वैशिष्ट्य काय काय आहे? आता हे वैशिष्ट्य असं आहे की ह्या व्हरायटी 3 महिने टिकतात, पण हायब्रिड हा आपले जे भीमाशक्ती आहे ते 8 महिने टिकणारी आपण दाखवलेली आहे। त्याचं 30 टन प्लस उत्पादन येणार आहे आणि ह्याचं जे उत्पादन आहे हे आपल्याला 40 टन जरी आलं तरी हा एक्सपोर्टसाठी चालणारा कांदा आहे। याच्या स्लायसेस आणि क्यूब बनवून त्या बाहेरच्या देशामध्ये पाठवले जातात फ्रोझन करून, म्हणजे हा सॅलडसाठी जास्त प्रमाणामध्ये चालतो। आपल्या पुणे मुंबई मार्केटमध्ये पण ह्याला हॉटेलमध्ये मागणी आहे। आधी याच्यामध्ये आपण दुसरं एक दाखवलं आहे की बरोबर करेक्ट पाण्याचं नियोजन करून 2 लॅटरल एका बेडवर टाकून त्याला एक साचा विशिष्ट बनवला आहे आपण साचा, आणि साच्यामध्ये बरोबर 10 बाय 10 सेंटीमीटरच्या अंतरावर आपण एक कांदा लावलेला, म्हणजे इथं 10 सेंटीमीटरवर हा दुसरा कांदा 10 सेंटीमीटर असा चौकटीमध्ये ही आपण घेतलेला आहे की एकसारखा कांदा शेतकऱ्यांनी लावला पाहिजे। नाहीतर शेतकरी लावताना हा कांदा कमी जास्त अंतरावर लावतात, तर हे अंतर जर योग्य साधलं तर अपेक्षित त्यांना जे उत्पादन यायला पाहिजे हे पिशवीमध्ये सांगायचं झालं तर 800 पिशवी ह्या शेतकऱ्यांच्या या कांद्यामध्ये निघतो एकरी। जनरली फक्त 200 पिशवीच कांदा निघतो। आपला या तंत्रज्ञानामध्ये ह्या व्हरायटीचा 800 पिशवी कांदा निघेल। आपल्या ज्या रेग्युलर व्हरायटी त्याच्यामध्ये 600 पिशवी कांदा निघेल। शेतकरी मॅक्झिमम 400 पिशवी काढलेले काय ज्यांनी चांगली टेक्नॉलॉजी वापरली त्यांनी 400 काढलेले आहे। तर हे आपण यामध्ये 800 प्लस पिशवी निघायला पाहिजे, म्हणजे त्यांच्या भाषेत सांगतो की आपण किती प्रमाणात ह्या कांद्याचं उत्पादन घेऊ शकतो। म्हणजे बियाणं महाग आहे का? बियाणं ह्याचं आता हा हायब्रिड आहे, याचं बियाणं लागतं 1 किलो, पण दर आहे त्याचा 13,000 रुपये किलो दोंडा वाटतो, आणि आपला जो आहे तो दोंडा वाटतो, आपला जो आहे तो 2,500 रुपये किलो आहे। अच्छा, बरं, मला एक सांगा, आता हा आपण नेदरलँडच्या धर्तीवरचा आपल्याकडल्या कांद्यामध्ये कांद्यामध्ये काय फरक आहे? याच्या आणि याच्यामध्ये जर फरक जर बघितला तुम्ही तर हा जो आहे टिकायला कमी आहे, आणि आपल्या इथला जो आहे तो भीमाशक्ती किंवा भीमा किरण ह्या उन्हाळी कांद्याच्या व्हरायटी ज्या आहेत ह्या साठवणुकीमध्ये 8 महिने टिकतात, आणि आपले ज्या ह्या हायब्रिड आहेत हे 3 महिन्यापेक्षा जास्त टिकणार नाही। आणि सीझननुसार वेगवेगळ्या व्हरायटी आहेत, खरीपच्या वेगळ्या आहेत, रब्बीच्या वेगळ्या आहेत। ते आपण तिथं दालनामध्ये शेतकऱ्यांना दाखवतो आहे की व्हरायटी तुम्ही इथं प्रत्यक्ष येऊन पहा, खरीपची व्हरायटी वेगळी, रब्बीची वेगळी आहे, त्या खरीप आणि रब्बीच्या मधला जो सीझन आहे त्याची वेगळी आहे, आणि त्यानुसार हे शेतकऱ्यांनी आपल्याकडनं बियाणं घेऊन त्यांच्या स्वतःच्या घरी बियाणं तयार करावं ही आमची अपेक्षा आहे। ही वर्षामध्ये किती वेळा घेता येईल? हा 2 वेळा घेता येईल, खरीपमध्ये आणि उन्हाळी म्हणजे रब्बी कांद्यामध्ये घेऊ शकतो। तर दोन्ही सीझनला हा चालणारा व्हरायटी आहे। फक्त पावसाचं पाणी किंवा ह्याच्यामध्ये निचरा होणाऱ्या जमिनी त्यांनी निवडल्या पाहिजेत, जास्त पाणी साठून राहणार नाही ह्याची काळजी घेतली पाहिजे।
आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्राद्वारे सुद्धा कांद्याचं पीक कमी खर्चामध्ये आणि जास्त उत्पादनाचं घेता येऊ शकतं हा मंत्र कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या तंत्राद्वारे अधिक उत्पादन कमी खर्चामध्ये कसं घ्यावं हे तर कृषी विज्ञान केंद्राने दाखवलंच, पण त्याचबरोबर परदेशातल्या जातीसुद्धा या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने उत्पादित करता येऊ शकतात आणि जे हॉटेलमध्ये सॅलडसाठी एसिडिटी वापरला जाणारा जे कांदा आहे तो अधिक चांगल्या पद्धतीने उत्पादित करता येऊ शकतो हे देखील दाखवून दिले. आपण ते प्रत्यक्ष पाहत आहोत.